लवकर कार्यक्रम सुरू करूया, कारण दिंडीचा कार्यक्रम पण सुरू होणार आहे. तरी ज्या मुलांची नावं घेणार त्यांनी फटाफट लवकर वरती यायचं आहे. त्यापूर्वी मी आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला जे स्टेजवर उपस्थित आहेत ह्या सर्व आपले जे वरिष्ठ जी मंडळी आपली आहेत त्यांचे मी सर्वप्रथम त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. प्रथम जी राणेवाडीतली आपली जी लहान मुलं आहेत पहिली ते जे पुढे 10वी 12वी 15वी पर्यंत त्यांची नावं घेतो. त्यांनी लवकरात लवकर यायचंय, किंवा ते नसतील तर त्यांच्या पालकांनी घ्यायचंय बक्षीस. श्रीकृष्ण राणे, श्रीकृष्ण राणे इयत्ता 6वी. श्रीकृष्ण राणे, कृपया जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. लहान मुलांना बक्षीस देण्यासाठी मंचकावर आपले सगळे पाहुणे उपस्थित आहेत. सच्चिदानंद मंडळाचे अध्यक्ष त्यांना बक्षीस देतील. श्रीकृष्ण राणे. तनिष्का राणे, तनिष्का राणे आहेत का? नाही तर मग पालक कोण असेल तर या. तनिष्का राणे आहे का कोण? त्यानंतर प्रथमेश प्रवीण राणे. तनिष्का बक्षीस घेते या. तनिष्का राणेला बक्षीस देतील प्रकाश निकम. त्यानंतर प्रथमेश प्रवीण राणे, पटकन यायचे वरती. प्रथमेश प्रवीण राणे बक्षीस देतील सत्यप्रकाश राणे. स्वरा राणे, स्वरा राणे यांना बक्षीस देतील जयप्रकाश राणे. स्वरा राणे. ऋग्वेद राणे, ऋग्वेद राणे यांना बक्षीस देतील प्रमोदभाई. ऋग्वेद राणे. त्यानंतर अमोघ राणे, अमोघ राणे यांना बक्षीस देईल बाबूराव राणे. अमोघ राणे. ओमकार राणे, ओमकार रामचंद्र राणे. ओमकार बक्षीस देतील जयप्रकाश राणे. जयराम काका. ओमकार राणे. गणेश सचिन राणे इयत्ता 12वी आहे. गणेश सचिन राणे 65% एवढे गुण मिळून त्यांनी 12वी परीक्षा पास झालेली आहे. गणेश सचिन राणे यांना बक्षीस देतील डॉक्टर सुहास राणे. गणेश सचिन राणे 65% एवढे गुण त्यांनी घेतलेले 12वीमध्ये. त्यानंतर 10वी प्रतीक्षा ब्रह्मजित राणे. प्रतीक्षा ब्रह्मजित राणे. प्रतीक्षा ब्रह्मजित राणे 10वी बक्षीस देतील विजय राणे. वेदिका गुणवंत राणे इयत्ता 10वी. वेदिका गुणवंत राणे. वेदिका गुणवंत राणे यांना बक्षीस देतील जयप्रकाश राणे. शंतनू अरुण राणे. शंतनू अरुण राणे आपले बाल कलाकार आता मोठे झाले. शंतनू अरुण राणे कारण 10वी उद्या तुम्ही बघायला त्याची धमाल. शंतनू अरुण राणे यांना बक्षीस देतील सत्यप्रकाश राणे. अनुराधा संतोष राणे इयत्ता 10वी 62% गुण. अनुराधा संतोष राणे बक्षीस देतील प्रमोदभाई. अनुराधा संतोष राणे यांचे पप्पा आले. त्यानंतर वैष्णवी गणेश राणे. वैष्णवी गणेश राणे 10वी. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. चांगले गुण मिळवले 80%. वैष्णवी गणेश राणे.
बक्षीस देतील अध्यक्ष सच्चिदानंद राणे. त्यानंतर ईशा मनोज राणे MBA त्यांनी कंप्लीट केलं आहे. ईशा मनोज राणे MBA. इंजिनिअरिंग कंप्लीट करून त्यांनी MBA आत्ताच पास केलेली आहे. ईशा मनोज राणे यांना बक्षीस देतील सुहास राणे. त्यानंतर विशेष नापिण्य ज्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे स्पोर्ट्समध्ये असा एक आपण सत्कार घ्यायचा आहे. श्रेष्ठ अभिजित राणे. श्रेष्ठ अभिजित राणे कृपया जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत, कारण डिस्ट्रिक्ट लेवल कराटे त्यांनी गोल्ड मेडल घेतलेलं आहे आणि डिव्हिजन लेवलला त्यांनी ब्राउन्स कराटे घेतलेले आहेत. जोरदार असं त्यांनी स्पोर्ट्समध्ये आपलं नैपुण्य दाखवलेलं आहे. त्यांना शाबासकी देण्यासाठी मी बाबूराव राणे यांना विनंती करतो. श्रेष्ठ अभिजित राणे. दाखव थोडंसं काहीतरी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. कराटेमध्ये त्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलला आणि डिव्हिजन लेवलला. ठीक आहे, थँक्यू. शाळेची बक्षिसं संपलेली आहेत, तरी मी एक विशेष जे आपण सत्कार आपण दरवर्षी करतो या आपल्या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण काही आपले जे ज्येष्ठ समाजबंधू आहेत त्यांचा आपण छोटासा एक सत्कार आपण करत असतो. दरवर्षी एक त्याच्यातले एक दोन असे आपण सत्कार घेतो. तर यावर्षी आपण ज्यांचा सत्कार करायचा आहे ज्येष्ठमध्ये त्यांची मी नावं घेतो. विवेक राणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे विवेक राणे नाव म्हटल्यानंतर एक शिस्तबद्ध असं एक समीकरण आहे की जिथे काम असेल तिकडे विवेक राणे दिसणार. बाकी कुठे फोटो असतील किंवा कुठे काय असेल किंवा स्टेजवरती विवेक राणे कधी दिसत नाहीत, पण जिथे काम असते तिथे विवेक राणे जरूर दिसणार. असं एक नाव विवेक राणे. खरोखर दरवर्षी या गणेश जयंतीमध्ये त्यांचं खूप मोलाचं काम असते. खरोखर त्यांचा सत्कार आम्ही आज घेतो आहोत. ते ज्येष्ठ पण म्हणजे आता वरिष्ठ म्हणून आपण त्यांना पण वरिष्ठ म्हणता येत नाही, कारण काम करण्यासाठी एखाद्या तरुणाला पण लाजवतील असं त्यांचं काम आहे. तरी अध्यक्ष आणि बाबूराव राणे यांना मी विनंती करतो की विवेक राणे यांचा एक आपण एक छोटासा आपल्या घरगुती त्यांचा एक सत्कार करायचा आहे. जिथे काय काम असेल, आता तुम्ही बघितलं वाटाणे सोडताना पण मी बघतोय की बाकी आमच्यापैकी कोण फिरकत नव्हतं तिकडे, पण विवेक राणे तिथे जरूर उपस्थित होते आणि महिलांना त्यांनी मदत सुद्धा केली. असं काम त्यांचं दरवर्षी असतं. कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळे निघून जातो, त्यांची भांडी स्वच्छ करून ती कपड्यात जाईपर्यंत विवेक राणे यांना सुट्टी नसते. हे खरोखर एक त्यांचं कार्याला आपण जरूर टाळ्या जोरदार वाजवल्या पाहिजे. त्यानंतर असा जो ज्येष्ठ सत्कार आपण करतोय त्याच्यामध्ये दुसरं नाव आहे प्रभाकर श्रीधर राणे. प्रभाकर श्रीधर राणे आवर्जून गणेश जयंतीला नक्कीच ते उपस्थित असतात आणि आपल्या सगळ्यांसोबत त्यांना जे झेपेल ते त्यांचं छोटं मोठं काम करतात. असे प्रभाकर श्रीधर राणे जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्यांचाही सुद्धा या आपल्या समाजाकडून या गणेश जयंतीच्या निमित्ताने एक त्यांचा छोटासा आपण सत्कार घेतो आहे. प्रभाकर श्रीधर राणे त्यांना त्यांचा सत्कार करतील जयराम काका आणि सुहास राणे. प्रभाकर श्रीधर राणे कृपया मुलांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत.
त्यानंतर जसं आपण विवेकचं नाव घेतलं तसंच एक दुसरं नाव आपले राम राणे यांच्या मातोश्री रत्नमाला राणे इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो कृपया त्यांनी पण स्टेजवर यायचं आहे. राम राणे यांनी त्यांना घेऊन यायचं आहे. काळोख आहे त्यामुळे रत्नमाला राणे यांचाही आपण समाजातर्फे छोटासा एक सत्कार आपण करतोय. रत्नमाला राणे सुधीर राणे खालीच गेले आहेत त्यांना घेण्यासाठी. तोरसळेवरून आमच्या विनंतीला मान देऊन इकडे दिंडीची जी लोक आहेत ती आता उपस्थित झालेली आहेत. आम्ही आमच्या मंडळातर्फे आणि ग्रामस्थातर्फे त्यांचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. रत्नमाला राणे आपले जे राम राणे त्यांच्या मातोश्री दरवर्षी अगदी गणेश जयंतीला आवर्जून त्या येतात, इथे उपस्थित राहतात. त्यांच्यासाठी आपण एक छोटासा आपला घरगुती सत्कार त्यांचा करीत आहोत. कृपया जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे असं त्यांच्यासमोर आम्ही एक आमची विनंती करतो. ज्येष्ठ नागरिक जसे झाले, लहान मुलं शैक्षणिक त्यांची नावं घेऊन झाली, विशेष नैपुण्य पण झालं. पण आपण सगळे गावी काम करीत असतो किंवा मुंबईत काम करीत असतो. पण आपल्या समाजातील काही तरुण मंडळी त्याच्यातूनही मार्ग काढून चांगलं शिक्षण घेऊन चांगला अनुभव घेऊन परदेशामध्ये जाऊन नोकरी करतायत. हा खरोखर आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्याच्यामध्ये यावर्षी खास करून उपस्थित असलेले लंडनवरून जे आलेले आहेत रवींद्र केशव राणे यांचा सुद्धा आम्ही सत्कार करीत आहोत. आपल्या मुंबईत शिकून त्यांनी लंडनला आता ते स्वतःचा व्यवसाय करतायत. त्याच्या अगोदर ते नोकरी करत होते, पण ती नोकरी पण त्यांनी हे करून आता स्वतःचा व्यवसाय त्यांनी तिथे त्याचा स्टार्टअप सुरू केलेला आहे. त्याच्याबद्दल आपल्याला नक्कीच त्यांचा अभिमान आहे आणि त्यासाठी आपण एक समाजातर्फे एक त्यांचा छोटासा आपण सत्कार करतोय श्रीफळ आणि शाल देऊन. कृपया जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. दुसरे परदेशातून खास करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमेश्वर जयप्रकाश राणे हे सध्या आयर्लंडमध्ये असतात. परमेश्वर जयप्रकाश राणे हे सध्या आयर्लंडमध्ये असतात आणि सर्व्हिस करतात. खरोखर त्यांचंही कौतुक आहे. डायलासिसचं काम ते तिकडे बघतात. परमेश्वर जयप्रकाश राणे आपलं शिक्षण पूर्ण करून आयर्लंड सध्या त्यांच्या कुटुंबासकट तिकडे ते स्थायिक आहेत. त्यांचं आम्ही छोटंसं समाजातर्फे त्यांचंही आम्ही त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा आम्ही सन्मान करतो. परमेश्वर जयप्रकाश राणे. रवी राणे यांनी सांगितलं होतं की मी मागे भाषण केलेलं आहे, जेव्हा मी आता काय बोलत नाही. पण परमेश्वरला जर बोलायचं असेल तर 2 मिनिटं त्यांनी हरकत नाही. डॉक्टर ओंकार विजय राणे आपले विजय राणे यांचे डॉक्टर विजय राणे खास करून आजच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहेत. त्यांच्या डिग्र्या बऱ्याचशा आहेत. MBBS त्यांनी पूर्ण केलं आहे, त्याच्यानंतर DCH पूर्ण केलं आहे आणि DNB म्हणजे चाइल्ड स्पेशालिस्ट पेडियाट्रिक सध्या सूर्य हॉस्पिटल येथे ते काम पाहत आहेत. त्यांचं कौतुक डॉक्टर सुहास राणेच करतील.
पण ओंकारला माझी विनंती असेल की त्यांनी नंतर 2 शब्द बोलायचे आहे आणि ते बोलतील सुद्धा. तर त्यांचा सत्कार आपण छोटासा समाजातर्फे, कारण आपल्या समाजामध्ये डॉक्टर बरेचशी मंडळी अगोदर आहेत आणि याच्यापुढे बरीचशी मंडळी डॉक्टर व्हावी अशी आपली समाजाची सगळ्यांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्याच्यामुळे अजून जी मुलं शिकतायत त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे आणि असंच काहीतरी त्यांनी करून दाखवायचं आहे. डॉक्टर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा अशा मोठ्या मोठ्या त्यांनी पदव्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून आम्ही आज स्वतःचा सत्कार त्यांचा करू शकतो. मी विनंती करतो ओंकार याला की त्यांनी 2 शब्द बोलायचे. मी मुद्दाम माईक मागून का घेतला, मला वाटतं विजयची सुनबाई आलेले आहेत का इथे? हा, म्हणजे त्यांना मुद्दाम मी बोलवतो कारण मी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं तुमचं हे पाहिलं की तुम्ही गव्हर्नरला भेटला होतात वगैरे, तर त्यामुळे आम्हाला अभिमानास्पद आहे की आपली एक सुनबाई, आणि म्हणून मी विनंती करेन तिला की कशासाठी आपण भेटलात आणि तो काय योग होता, आणि गव्हर्नर महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांची भेट झाली, हा एक अनोखा योगायोग आहे. आता डॉक्टर ओंकार बोलला नाही त्याची शिक्षा म्हणून मिसेसला तिने बोलावं. कशाबद्दल होतं राहिलं? थँक्यू सो मच. सरांनी सांगितल्याप्रमाणे जे मुख्य भेटण्याचं जे कारण होतं गव्हर्नर साहेबांसाठी, तर आम्ही क्षयरोग जे आपण म्हणतो ट्युबरक्लोसिस जो हा आजार आहे त्याच्यासाठी मुख्यतः काम करतोय. तर या संदर्भात जोपर्यंत समाजामध्ये जेवढा अवेअरनेस होणार नाही, म्हणजे जोपर्यंत आपलं सो बेसिकली जनजागृती, आपली जी स्वास्थ्य आहे हा जोपर्यंत आपण स्वतःहून त्याच्यासाठी काम करत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा जो आजार आहे त्याला आपल्याला पूर्णतः संपवता येणार. तर या संदर्भात आम्ही माननीय जे आपले गव्हर्नर साहेब आहेत किंवा राज्यपाल साहेब आहेत त्यांच्याशी भेटण्याकरिता एक त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली, जी त्यांनी लवकरच आम्हाला, म्हणजे अगदी त्यांनी दुसऱ्या दिवशीच ती एक्सेप्ट केली आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बोलवलेलं. तर त्याच्यामध्ये त्यांना भेटण्याचे कारण मेनली हे होते की आम्हाला आता क्षयरोग जे आपले बाधित रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे त्यांच्याकडून मदत आपल्याला मिळवता येईल. तर त्यामध्ये ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह आणि त्यांनी फार अगदी कुतूहलाने की कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपलं जे सरकार आहे किंवा मी BMC मध्ये काम करते, सो बेसिकली बृहन्मुंबई BMCचं जे आहे त्यांचं हेल्थ सिस्टीम ह्या क्षयरोगांसाठी कशा प्रकारे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहे त्याच्याबद्दल एकदा त्यांनी विचारपूस केली किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि याच्या व्यतिरिक्तच कुठलाही आजार जर आपल्याला संपवायचा असेल तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आपलं पोषण जे आहे ते अगदी खूप चांगलं असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण हेल्दी डाएट घेत नाही तोपर्यंत कुठल्याही आजाराला जे आपण त्याच्याशी फाईट करत असतो तर ते आपण सक्सेसफुली संपवू शकत नाही. तर त्या संदर्भात या प्रोग्राममध्ये एक निश्चित पोषण योजना आहे की ज्याच्यामध्ये आपण जे क्षयरुग्ण आहेत त्यांना दत्तक घेतो आणि त्यांना काही फूड बास्केट असतं ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो की जेणेकरून आपण त्यांना औषधं तर देतच आहोत, पण औषधासोबतच त्यांना काहीतरी जे पौष्टिक अन्न आहे त्याची पण सुद्धा जेव्हा ते घेतात दोघींचं जेव्हा मेल होतो त्याच्यामुळे त्यांची ट्रीटमेंट जी ती अजून चांगल्या तऱ्हे पूर्ण करतायत. आणि याच बाबतीमध्ये मग त्यांनी ही हॅज ऑल्सो ॲग्रीड आणि फार पॉझिटिव्हली त्यांनी हे केलेलं आहे की ते देखील या जो इनिशिएटिव्ह आहे आपला क्षयरोगा संदर्भात त्याच्यामध्ये हे पण पार्टिसिपेट करणार आहेत. आणि त्यांनी ग्वाही सुद्धा दिलेली आहे की विल बी अडॉप्टिंग फ्यू TB पेशंट्स. तुम्ही काम करीत असलेल्या या सर्वबद्दल आम्हाला अभिमान आहे. आमच्या मुलांनी सुनांनी सर्वांनी पुढे जावं ही आमची इच्छा आहे. तुमच्या सासूबाई दुसऱ्या शोभा काकी या फार ऍक्टिव्ह होत्या, सरकारी कर्मचारी असल्यामुळे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हटलं की आम्हाला शोभा काकींची आठवण. तसं तुम्ही म्युन्सिपॅलिटीमध्ये काही काम असेल तेव्हा आमची मंडळी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. धन्यवाद. आणखीन 1 मिनिट मी घेतो. नाही, आणखीन एक दुसरं मला कळलं की संजयची कन्या आहे बोलणं. बरं, नाही म्हणे तुम्ही विसराल म्हणून मला कधी आठवलं. तर मला असं कळलं की तिने काहीतरी छोटी फिल्म बनवली किंवा क्लिप बनवली काहीतरी, आणि त्याच्यासाठी तिला नॅशनल लेवलचा अवॉर्ड मिळालेला आहे.
या सर्व गोष्टी आपल्याला अभिमानास्पद आहे की आमची मुलं इतकी पुढे जातात. तुम्हाला एक जाणवलं असेल की हा सत्कार समारंभात अगदी पहिलीच्या मुलापासून पास झाल्याबद्दल सुद्धा आपण सत्कार होतो. आपण सगळ्या लेवलचा सत्कार करतो की त्या मुलांना उत्तेजन मिळावं, त्यांना वाटावं की पुढे मागे आपण पण करायला पाहिजे. म्हणून ही काही खास उदाहरणं. शांभवी तिचं नाव? वैभवी. वैभवी कुठे आहेस? आहे का? हा ये, धावत ये. गेल्या वर्षी नाटकात काम करताना धावत आली होती. हा, यावर्षी पण आहे. नाही, तू एक्झॅक्टली काय केलंस, काय फिल्म बनवलीस? म्हणजे तुझ्या उदाहरणामुळे पुढच्या वर्षी देखील अशी मुलं तयार व्हावीत, त्यांनी आणखीन कामं करावी. बरेच युवक आहेत इथे. रवी मगाशी ते बोलायला सांगत होते, त्याचं कारण का की म्हणजे आमची मुलं किती पुढे गेलीत हे सगळं बाकीच्यांना पण कळावं, आपल्याला अभिमान आहे म्हणून. तेव्हा जर कोणाला विनंती केली तर बोला, चुकाल, काही हरकत नाही, आम्ही सहन करतो. तर सगळ्यात पहिले तुम्ही सुहासला तुम्हाला मनापासून थँक्यू बोलते की तुम्ही मला इथे स्टेजवरती माझं अचीवमेंट सगळ्यांसमोर शेअर करण्याची संधी दिली. तर प्रत्येकच फिल्म मेकरचे स्वप्न असतं की त्याच्या नावाच्या पुढे नॅशनल अवॉर्ड विनर हे टॅग लागावं आणि माझ्या मते ते माझं पूर्ण झालं आणि त्याच्यासाठीचा एक स्टेप मी घेतला. आणि थँक्यू सो मच माझ्या पप्पांना आणि माझ्या मम्मीला की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला, माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला. आणि माझे खूप लेट नाईट वगैरे शूट्स असायचे, पण त्यांनी कधीच मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे कधी नाही बोलले की तू नको करूस किंवा तू हे कुठे जाऊ नकोस वगैरे रात्रीचे. प्रत्येक वेळेला त्यांनी मला सपोर्ट केला. आणि फिल्म होती पोस्ट ट्रूथ एरामध्ये की जिथे आजकाल सगळीकडे फेक न्यूज वगैरे पसरतात, त्याच्यावरती ती फिल्म आधारित होती. लवकरच आम्ही ती यूट्यूबला वगैरे शेअर करू, तेव्हा मी नक्कीच सहयोगवरती पाठवेन. आणि तिकडे भरपूर राज्यांमधून फिल्म झाले होते, त्यातून आमची फिल्म ही पहिली आली पूर्ण महाराष्ट्रामध्ये. थँक्यू. आणखीन एक फक्त उल्लेख करतो मी, प्रभाकर श्रीधर राणे यांनी उल्लेख केला की त्यांची नात जी आता 10वी पास झाली, चांगल्या गुणांनी पास झाली आणि ती नासाच्या साठी प्रयत्न करते, IIT साठी बसणार आहे आणि नासामध्ये तिला ऍडमिशन मिळावं म्हणून ती प्रयत्न करते. जेव्हा तिने लवकरच तो प्रवेश घ्यावा आणि तिचा सत्कार करण्याचा आम्हाला योग यावा ही आमची इच्छा आहे. म्हणून कुठे आहे ते? तुम्ही ना वगैरे आमच्या मंडळींना बघू देत, म्हणजे आणखीन मला वाटतं 3-4 वर्षानंतर तुझा सत्कार करायचा योग आम्हाला लाभू देत. हॅलो, आता आणि एक सत्कार आपल्याला करायचा आहे, हा खूप महत्वाचा आहे. तरी मी आपले जे अजित शंतनुकुमार राणे यांना विनंती करतो, त्यांनी वरती यायचं आहे. सत्कार कशासाठी सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आज आपण या मंदिरामध्ये आपण जो प्रवेश केला तेव्हा चांगली पाऊलवाट त्यांनी विशेष करून प्रयत्न करून ती करून घेतली. याबद्दल आपण एक छोटासा आपण समाजातर्फे त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत. अजित शंतनुकुमार राणे यांनी कृपया स्टेजवर यायचंय. छान अशी पाऊलवाट, एक वेळ थोडीशी प्रॉब्लेम झाला, ती थोडीशी विस्कटली होती, पण त्यांनी शब्द दिला होता की ही मी वाट पुन्हा करून देण्याची जबाबदारी माझी. आणि त्या जबाबदारीला त्यांनी एक मूर्त रूप दिलेलं आहे आणि त्यांनी खरोखर आता ती चांगली पाऊलवाट आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे. पावसामध्ये खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे त्या पाऊलवाटेतून आपण अगदी व्यवस्थित येऊन आपण देवाचं दर्शन घेऊ शकतो. यासाठी एक समाजातर्फे त्यांचा छोटासा हा सन्मान. धन्यवाद. अजित आणि अनघा पण आलेली आहे का? कुठे आज दिसली नाही मला, आलेली आहे. म्हणजे तुम्ही दोघांनी कामं केलेली आहेत आपल्या सगळ्यासाठी आणि हक्काने आम्ही याच्या पुढे तुमच्याकडनं कामं करून घेऊ, तुम्ही पुरी करा ही आमची अपेक्षा आहे. सहयोग ट्रस्टचे अध्यक्ष
सुरेश राणे इथे उपस्थित आहेत, त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. या 2 मिनिटं. सगळ्यांची विनंती आहे. सहयोग राणे सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट, जे आपलं चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते संपूर्णपणे यांच्या अधिपत्याखाली चालते. त्या सहयोग ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश राणे, त्याचप्रमाणे सहयोगचे माजी अध्यक्ष सुरेश राणे यांनी कृपया बसायचं आहे. कार्यक्रम आता आटपत येतो आहे, तरी आजच्या या कार्यक्रमाचं संपन्न करायच्या पूर्वी काही आपले ज्येष्ठ बोलतीलच, पण माझ्या जे निदर्शनात येतील ते मी 2-3 पॉईंट घेतो. दरवर्षी आपण एवढा मोठा दिमागदार हा जो कार्यक्रम करतो त्याची लाइटिंगची व्यवस्था, मंडपची व्यवस्था जे उत्स्फूर्तपणे आपल्याला करून देतात, ते हेमले साहेबांना एक मी आपल्याकडून आपल्या सगळ्यांकडून मी त्यांचे आभार मानतो की दरवर्षी आपल्याला ते चांगली सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे समोर प्रज्वल गायकवाड बसलेला आहे, त्याचं सुद्धा मी मनपूर्वक आपल्या समाजातर्फे त्याचंही मी कृपया जोरदार टाळ्या वाजवायचे, कारण आम्ही फेसबुकमध्ये बघतो किंवा यूट्यूबमध्ये बघतो, खरोखर त्यांनी पण एक जोरदार भरारी घेतलेली आहे. आणि आम्हालाही अभिमान वाटतो की आमचा बापड्याचा हा एक युवक आहे, त्याला बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याची नोंद तो त्याच्या फेसबुकमधून टाकत असतो, तर त्याचेही मी आपल्या सहयोग आमच्या मंडळातर्फे आणि ग्रामस्थातर्फे मी त्याचाही विशेष उल्लेख करतो. त्याच्यासाठी पण कृपया जोरदार टाळ्या वाजवतो. तर मी प्रज्वल गायकवाड मी यांना वरती बोलवतो की त्यांना एक छोटंसं पुष्पगुच्छ आणि शिफळ देतील, कारण आमचे सगळे कार्यक्रम वापरण्याचे तो जरूर त्याच्यावरती टाकत असतो आणि उत्कृष्ट असतात. आम्हालाही बघायला मजा येते आणि आम्हाला आमच्या मित्रांना शेअर करण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. आणि जेणेकरून आमच्या वापरण्याचं नाव सगळीकडे पसरलेलं आहे. आणि त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा प्रज्वल यूट्यूबवर टाकतो तेव्हा माझे जे व्हॉट्सअप चेक करतात ते मला रिटर्न पाठवतात की तुझ्या वापरण्याचं नाव आलंय बघ, आणि ते मुद्दाम मला टॅग करतात, तेव्हा मजा वाटते थोडी, म्हणून मी विशेष करून त्याचं नाव घेतलं. दिंडी आता सुरू होईल त्याच्या अगोदर मी हेमले साहेबांना पण विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय. त्यांचाही छोटासा सत्कार आम्ही आजच करून घेतो. हेमले साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. आमच्या विनंतीला मान देऊन ते दरवर्षी इथे उपस्थित असतात. आणि खरोखर एक मान्यवर काय मगाशीच आमचं बोलणं चालू होतं की हेमले साहेबांचं काम म्हणजे हे जे पडदे वगैरे दिसतात किंवा मंडप दिसतो खरोखर सुंदर रेखीव असतो. एक म्हणून त्यांचा आम्ही आपल्या समाजातर्फे प्रमोदबाई त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद हेमले साहेब, अशाच आमच्या पाठीशी राहा आणि असंच काम आमच्यासाठी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन करत राहा. दिंडी आता इकडे उपस्थित झालेली आहेत, तर मी लवकरात लवकर हा कार्यक्रम संपवायचा आहे. तरी मी आधी सुरुवातीला आपल्या सहयोगचे माजी अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे हायस्कूलचे अध्यक्ष श्री बाबूराव राणे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर त्यांनी 2 शब्द सांगायचे. नमस्कार. सहयोगच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत प्रथमतः करतो. आज व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, कारण मी आता नावं वगैरे जास्त घेत राहिलो तर वेळ होईल, कारण सर्व कार्यक्रम पुढे थांबलेले आहेत. क्षमा असावी, नावं घेत नाही आहे पण बोलण्यास सुरुवात करतो. तर पुरस्काराचं जे आपण सहयोग मंडळातर्फे देत आहोत आणि पुरस्कारासंदर्भात जे आपण बोलतो, पुरस्कार हे प्रेरणा देत असतात. आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा आहेत, मोठ्यांना सुद्धा प्रेरणा आहेत, पालकांना प्रेरणा आहेत. आणि या प्रेरणा ज्या आपण सर्वांच्या साक्षीने देत आहोत त्याचा आनंद खूप असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वत्र आनंद पसरला आहे, अगदी पॉझिटिव्ह एनर्जी तिकडे आहे आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी अगदी सहभाग व्हायचा आहे. लक्षात घ्या, कोणी इथे सहभागी होण्याचं राहू नका. प्रत्येक ठिकाणी आपला हातभार लावा. काय सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की जर समजा की कोणी कोणाला बोलवायला येणार नाही की चला जेवायला चला, महाप्रसाद खायला चला, अमुक ठिकाणी चला, नाही, स्वतःहून हिरिरीने भाग घ्या, अशी ही कळकळीची विनंती आहे. कारण जर तुम्ही पुढे आलात तर हे सगळे पुढे आलेले व्यक्ती आहेत तिथे बसलेले. पुढे आलेल्या व्यक्तींनाच पुढे स्थान मिळत जातं
आज आम्ही अगदी सांगून अरे आम्हाला तर नको रे, स्टेजवरती नको. अजून निर्माण व्हायला पाहिजेत ना. खुर्च्याच जास्त लावतात, मग माणसं कशी भरणार. आमचे जे सहयोगचे सगळे खुर्च्याच जास्त लावतात, मग त्या पूर्ण करण्यासाठी परत आमची नेमणूक होते. तर तसं व्हायला नको. अजून कोणी निर्मित व्हायला पाहिजे. आम्ही आता खाली बसण्याचीच वेळ आली. सहयोगच्या अध्यक्षांना मी विनंती करतो आहे की पुढे नवीन पिढी निर्माण झाली पाहिजे आणि आता पुढे त्यांना ह्या खुर्चीचा मान त्यांनी घेतला पाहिजे. डॉक्टर सुहासराव अगदी प्रथमतापासूनच वरती यायला नको म्हणत होते, पण शेवटी काय, पुरस्कार हे प्रेरणा देत असतात आणि पुरस्कार देण्यामध्ये सुद्धा जो आनंद आहे तो त्यांना राहला नाही. स्टेजवरती आले, 2 शब्दाने सर्वांचं अगदी मनसोक्त अगदी त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि हेच पाहिजे. ह्या कौतुकासाठीच आम्हाला इथे बसवलं आहे. आपलं कौतुक करणं हे आमचं काम आहे. आपल्या गावामध्ये बऱ्याचदा सुधारणा होत आहेत आणि ह्या सुधारणा करण्यामागे आपण एक मोठा प्रोजेक्ट आपण हाती घेतलेला आहे. डॉक्टर सुहास राणे यांच्या संकल्पनेतून एक मोठं मल्टीपर्पज बिल्डिंग तयार होते आहे. त्याच्यामध्ये जिमखाना आहे, इन्फोसिसची लायब्ररी आहे, वर्ल्ड क्लास लायब्ररी आहे, त्यानंतर मोठा मल्टीपर्पज हॉल आहे, 400 खुर्च्या बसतील एवढा मोठा हॉल. हे बापर्डे गावामध्ये कधी कोणी स्वप्न सुद्धा पाहिलं नसतं, पण प्रत्यक्षात उतरवणारे डॉक्टर सुहास राणे आणि आमचे सुपुत्र त्यांचं स्वागत करा. हे इझी नाहीये. करोडचं फुटीत त्याला खर्च करतो. कुठून येत आहे. आता फक्त एवढंच, मी जास्त मला बोलायला दिलं तर मी खूप बोलेन, मग शेवटी हे सांगतील की खाली बसा. खरं आहे ना. मी बोलायला आवडलं तर खूप बोलेन. आपल्याकडे बरेच विषय असतात, पण त्या विषयाला आता मी जरा हे देतो, आवर घालतो आणि 2 शब्द मला सहयोगने आता बोलायची, कारण मी आता माजी अध्यक्ष होतो, तर 2 शब्द आपण बोलायला दिलेत त्याबद्दल अगदी मनपूर्वक आभार आणि सर्वांना या मागे गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असे मी प्रार्थना करतो आणि उद्याचं नाटक नक्षत्र ती तुमच्यावरती हे येऊ दे. उद्याचं जे आमचं नाटक आहे, आपल्या मुलांचं नाटक आहे, इतर पुरस्कार आहेत, प्रेरणा आहे, ते बघायला कोणी विसरू नका. सर्व अरेंजमेंट केलेली आहे. दिंडी आता हे दिंडीचे आमचे कलाकार सगळे आलेले आहेत, सहयोग घेणारे सगळे बाहेरून तोरसोळ्यामधून मंडळी आले आहे. खूप अगदी बिंदास. 12 वाजू दे 1 वाजू दे, सर्व जनता हलणार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला जेवढं काही सादर करता येईल तेवढं इथे करा. पुरस्कार खूप आहेत. तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी सुद्धा सर्वांनी आपले खिसे भरून इथे बसलेले आहेत. बरोबर ना. राणेवाडी काही कमी नाही आहे, तर सगळे तयारीत आहेत. धन्यवाद. धन्यवाद बाबूरावांनी. त्याचप्रमाणे मी आता विनंती करतो सहयोग मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद राणे यांना की त्यांनी 2 शब्द आपल्याला सांगायचे. नमस्कार मंडळी. मी माझी बोलायची म्हणजे सुरुवात जी आहे ती थोडी बदलतो, कारण मला मग पुढे प्रॉब्लेम होतो. तर उपस्थित सर्व गणेश भक्तांना उद्याच्या मागे गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आमचे बाबूराव राणे म्हणाले की राणे काही कमी नाहीत, हे खरं आहे. त्याचं थोडक्यात उदाहरण देतो, कारण त्याची कुठेतरी आपण नोंद घ्यायला हवी होती, पण ती आमच्याकडून राहून गेली. आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोरवेल दिसते आहे. रामेश्वर मंदिराच्या बाजूला जी बोरवेल दिसते आहे त्याचं खरं श्रेय सहयोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश राणे, बाबूराव राणे आणि आमचे सुबोध राणे या 3 व्यक्तींनी खर्च करून ती बोरवेल मारलेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सुद्धा सहयोग करून धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्याला जेवणाची एक शेड आहे. तिथे आम्ही कित्येक म्हणजे 4-5 वर्ष तरी तात्पुरतं काम करून तिथे आम्ही ते सगळं जेवण वगैरे करत होतो. ते देखील आमचे सुशीर राणे यांनी स्वखर्चाने ती चांगल्या प्रकारे बांधून दिलेली, त्यांनाही सहयोग करून धन्यवाद देतो. तिसरी गोष्ट, या ठिकाणी जे आम्ही हे जे मंदिरं बांधली आणि हा एवढा जो इथे सगळं तुम्हाला दिसत आहे,
त्याचा जो झालेला खर्च आहे तो आमच्या लोकांनीच उभा केलेला आहे, दिलेला आहे. त्या सर्वांची नावं या ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात आलेली आहेत. ते सुद्धा सुशीलरावांच्याच अखत्यारीत मार्गदर्शनाखाली ते पूर्णत्वास गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता ज्यांचा आम्ही सत्कार केला ते आमचे अजित राणे, भाजपाचे ते इकडचे कार्यकर्ते आहेत आणि गेली 3-4 वेळा त्यांनी ही पायवाट बांधली. मला वाटतं खास करून दिंडीकरांना सांगतोय की तुम्ही आता आला असाल त्या वाटेने, बघितलं असाल 2-3 वेळ त्यांनी बांधली, मेहनत घेतली. भले ते करताना स्वतःचा खर्चही त्यांचा खिशातला झाला असेल, परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही आणि आता या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे ते काम केलेलं आहे. याची पण आम्ही दखल घेतो आणि त्यांनाही सहयोगाकडून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे इथले, आम्ही कधी मुंबईत असतो कधी गावी असतो, परंतु आमच्या समाजातील जी मंडळी आहे, उदाहरणार्थ ब्रह्मजित आहे, सचिन आहे, आमचे बंधू आहेत सुधाकर राणे, स्वानंद राणे, असे विजय राणे, असे बरेच आहेत. कोण दुसरे विजय राणे आहेत आणि संदेश राणे, असे आमच्या वाडीत 3 संदेश आहेत. त्यामुळे सगळ्यांचा मी उल्लेख करत नाही, तरी या सर्वांनी चांगल्या प्रकारे हा जे तुम्हाला आज सुशोभीकरण सगळं दिसतंय या ठिकाणी, आज उद्या दिसेल, ते सगळं ते आमच्या समाजातील मुलांचं कार्य आहे. काळेश्वरवाडी म्हणून आमची इथे एक आहे, तर त्या लोकांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांचे सुद्धा मी सहयोग मंडळाकडून त्यांनाही धन्यवाद देतो, आभार मानतो त्यांचे. बस मी आता जास्त बोलत आहे, वेळ बराच झालेला आहे. दिंडीवाले आहेत, आपल्याला पण सर्वांना जेवायचं आहे. इथे थांबून मी जय महाराष्ट्र करतो. अजित राणे तुम्हाला बोलायचं. नमस्कार. मागी गणेश जयंती उद्या आहे 1 तारीखला आणि आजच्या तारीखला आपण दरवर्षीप्रमाणे हा जो कार्यक्रम लहान मुलांचा शाळेतील मुलांचा जो पारितोषिकाचा कार्यक्रम आपण इथे आयोजित करतो, त्या प्रसंगी उपस्थित असलेले या व्यासपीठावरती सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व राणेवाडीतील सर्व ग्रामस्थ, मुंबई आणि गावातील आणि सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, आपण हा आता जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम झाल्यानंतर दिंडीचा जो कार्यक्रम आहे तो 1-2 तासाचा कार्यक्रम आहे. आपण कोणी घरी न जाता हा कार्यक्रम इथे व्यवस्थित पाहायचा आहे. तुम्ही पाहाल तो कार्यक्रम तर म्हणजे सुखद असं हे दिंडी भजन आहे, तेव्हा आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. आणि आपण माझं एकच सांगणे आहे, कारण शेवटी आपण हा जो कार्यक्रम मागी गणेश जयंती असू दे किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असू दे, आपण आपल्या समाजाचं कोणी असू दे, मुंबईतील मंडळी असू दे किंवा गावाकडील, आपण हा समाज म्हणून काम करतो इथे, तेव्हा आपण समाज म्हणून संघटित राहायला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की मुंबई मंडळ आहे, मुंबई चॅरिटेबल ट्रस्ट आहे, मुंबई सहयोग राणेवाडी मुंबई आहे आणि ते आमचे गावातील मंडळी, तर आपण दोन व्यक्तींना आपण निमंत्रण पत्रिका किंवा कुठल्या याच्यावरती 2 व्यक्तींना आपण प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची नावं आपण घेतो आवर्जून, डॉक्टर सुहाजी राणे आणि बाबूराव राणे. तर कुठलाही काही असू दे, आणि सुशील राणे आहे, परंतु सुशील राणे सुद्धा म्हणजे यांची सूचना आली होती, परंतु सुशील राणेंनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माझ्या पुढे 2 व्यक्ती आहेत, डॉक्टर सुहास राणे आणि बाबूराव राणे. तर यांचं ते मार्गदर्शन आहे, त्यांनी आपण घ्यावं त्यांचं मार्गदर्शन आणि पुढील वाटचालीत आपण सर्व जे करतोय, हा जो कार्यक्रम एवढा डोलामोलाचा करतोय, तर आपल्या राणे समाजाचं नाव उज्ज्वल होतं. गावात मध्ये असू दे किंवा पंचक्रोशीमध्ये असू दे किंवा तालुक्यामध्ये असू दे, हा कार्यक्रम कुठला आहे तर बाप्पारेड्डीतील राणे समाजाचा आहे. हा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून जे काही पुढील कार्यक्रम असतील ते आनंदात कार्यक्रम करा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि व्यासपीठावरील जे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोरया. धन्यवाद मंडळी. आजचा हा आपला जो घरगुती कार्यक्रम जो आपण सालाबादप्रमाणे करतो तो आता संपला असं मी जाहीर करतो.
आणि दिंडी आता थोडा सुरुवात होईल. पण मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया आता सगळ्यांनी घाई न करता पहिलं ज्येष्ठ मंडळींना, लहान मुलांना आणि महिलांना जेवणाला प्राधान्य द्या. आपल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आता सुरू होईल, तरी लवकरात लवकर आपण तिथे जाऊन आपण जेवून घ्यायचंय आणि जेणेकरून दिंडीला आपण